मित्रांनो, आज काळ्या रस्स्याचं मटण आपण बनवणार आहोत, जे विदर्भ स्टाईल आहे, सावजी स्टाईल पण याला म्हणतात. तर हे बनवण्याची पद्धत आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण हे 3 पाण्याने सर्वप्रथम मटण स्वच्छ करून घेतलं आहे. अर्धा किलो आपण मटण आणलं होतं, ज्यामध्ये मिक्स आणलं आहे शेणाच्या वगैरे हा. आणि या एकाच व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला 2 बाबी म्हणजे आपण जे आहे तर आळणी रस्सा आणि विदर्भ स्टाईल काळं मटण, ज्याला आपण म्हणू काळा रस्स्याचं मटण, ते पण बनवणार आहोत. सर्वप्रथम आपण कांदा आणि हा गार्लिक जो आहे आपला लसण, तो बारीक चॉप करून घेऊया. आणि हा लसण तसेच आलं जे आहे त्याचे बारीक आपण तुकडे करून घेऊया. व तसेच 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपण त्या देखील चॉप करून घेऊया, जेणेकरून आपला जो आळणी रस्सा बनणार आहे, ज्याला उकळ म्हटलं जातं, तर ती आपली जबरदस्त बनेल. म्हणजे दोन्ही बाबी आपल्या या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे, परंतु आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे सगळं आपलं मित्रांनो चॉप करून झालेलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी हा गंज घेऊया. तेल 1 ते 1.5 चम्मच आपण या ठिकाणी तेल घेऊया. आणि त्यामध्ये सर्वप्रथम जिरं टाकून, जिरं झाल्यानंतर आपल्याला लगेच जो आपण चॉप केलेला कांदा आहे तर तो कांदा घ्यायचा आहे. आणि कांदा घेतल्यानंतर त्याला थोडं एकदा परतून घेऊया. आणि त्यानंतर जो आपण बारीक केलेला लसूण आहे तो देखील टाकूया. पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व यामध्ये हिरवी मिरची आणि बारीक आल्याचे जे आपण तुकडे केलेले आहेत ते पण यामध्ये मिक्स करून घेऊया. म्हणजे लालसर झाल्यानंतर आपल्याला जे आपण मटण आणलेलं आहे ते व्यवस्थित घेऊया. पुन्हा त्याला 1 मिनिट आपण मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर मग यामध्ये आपण मसाला घालूया. हळद 1 ते सव्वा चम्मच या ठिकाणी हळद घेतली आहे, जे आपल्या मटणाच्या प्रमाणानुसार असावी. त्यानंतर 1 ते 1.5 चम्मच आपल्याला मीठ यामध्ये घालायचं आहे. पुन्हा आपण मीठ टाकणार नाही आहोत, म्हणून एकदाच आपण यामध्ये टाकून घेऊया. आणि व्यवस्थित याला मिक्स करून, म्हणजे व्यवस्थित तो मसाला आणि जो आपण खाली त्यामध्ये फ्राय केला आहे तो पण व्यवस्थित मिक्स होईल. आणि यानंतर मग आपल्याला हा जो आपला मसाला आहे तो आपण खलबत्त्यामध्येच तयार करून घेणार आहोत. यामध्ये आलं लसणचा जो पेस्ट आहे तो पण हा खलबत्त्यामध्येच आपण बारीक करून घेऊया. कारण असे काळ्या मसाल्याला खलबत्त्यामधील जी चव असते आणि एक कलर असतो तो देखील रंगतदार येतो. त्यानंतर आपलं हे खोबरं आहे हे देखील मिक्स करून आपण यामध्ये बारीक करून घेऊया. कारण याची जी टेस्ट असते मित्रांनो, तर ती यामध्ये छान अशी येतं. असा हा आपला मसाला तयार झाल्यानंतर व्यवस्थित आपला कांदा पण आपण गॅसवरती मित्रांनो हा भाजून घेतला होता. तर कांदा देखील आपण अशाच पद्धतीनं यामध्ये बारीक करणार आहोत. यानंतर आपलं जे सूप आहे जे आपण बनवायला टाकलं, तर ती उकळ आपली तयार झाली आहे. बघू शकता आपण अशा पद्धतीनं उकळ तयार झाल्यानंतर मग पुढच्या प्रोसेसकडं आपण आता वळूया. कारण आपलं आता मटण आपण बनवायला घेऊया. हे आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि आपण गॅस पुन्हा हे करू. आणि यामध्ये आपल्या चवीनुसार आपण तेल घ्यायचं आहे. मी इथे 4 चम्मच तेल घेतलं आहे. कारण हा मसाला बनवण्यामध्ये आपला मसाला व्यवस्थित त्यामध्ये झाला पाहिजे. हे 4 चम्मच तेल आपण या ठिकाणी टाकून घेऊया. तेल व्यवस्थित गरम आपल्याला होऊ द्यायचं आहे. 4 चम्मच तेल झाल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी जो आपला आपण आलं आणि लसूण बारीक केलेला आहे तो व्यवस्थित होऊ द्यायचा आहे. आज या ठिकाणी थोडा आपल्याला कमी करायचा आहे. आणि त्या ठिकाणी व्यवस्थित 1 ते सव्वा मिनिट झाल्यानंतर त्या लसणाने कलर सोडल्यानंतर आपला जो वाटण आपण खलबत्त्यामध्ये वाटलं होतं ते वाटण आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. हे आपलं वाटण हे पण आपण यामध्ये टाकून घेऊया. व्यवस्थित लसूण फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये खोबरं आणि कांदा हा दोन्ही मिक्स करून घेतलेला आहे. हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत याला 1 ते 1.5 मिनिट आपल्याला होऊ द्यायचं आहे. जास्त होऊ द्यायचं नाही, कारण आपण
या ठिकाणी खोबरं जे आहे तर ते भाजूनच घेतलेलं आहे आणि कांदा पण गॅसवरती भाजून घेतला असल्यामुळं ते व्यवस्थित इथे आपल्याला तेवढी काळजी घ्यायची आहे. त्यानंतर गरम मसाला आणि हा मटण मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. 1 ते सव्वा चम्मच पडेल या हिशोबाने. आणि हा काळा मसाला पण 1 ते सव्वा चम्मच पडेल याच अंदाजाने आपल्याला टाकायचा आहे. आणि त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला हा जळणार नाही. आणि यानंतर व्यवस्थित असं पाणी सुटल्यानंतर मग आपल्याला जे तिखट आहे ते आपल्या चवीनुसार कमी जास्त आपण टाकू शकता. 3 चम्मच मी या ठिकाणी तिखट घेतलं आहे, कारण आपलं मटण जे आहे ते अर्धा किलो आहे. आणि हे सगळं व्यवस्थित पाणी सुटल्यानंतर मग आपण हे पीसेस यामध्ये टाकून घेऊया आणि त्याला छान असं परतून घ्यायचं आपल्याला टाकल्यानंतर. त्याने 1-2 मिनिट याला परतून घ्यायचं आपल्याला. आपण बघू शकता की आता यामध्ये मग पुन्हा जो आपला काळा मसाला आणि गरम मसाला आहे तो वरून टाकायचा आहे, कारण याने पण चव चांगली येते आणि एक कलर पण आपल्या भाजीला चांगला येणार आहे. पुन्हा 1 ते सव्वा मिनिट आपल्याला या ठिकाणी ढवळून घ्यायचं आहे. आणि आपण बघू शकता की भाजीला आपला कलर रंगतदार जो आहे तो या ठिकाणी दिसतो आहे. आणि यानंतर आपल्याला हवं तेवढं पाणी यामध्ये टाकायचं आहे, जेवढं पाणी आपल्याला आवश्यक आहे. मग जो आपला काळा मसाला आहे, जो आपल्याला पाणी व्यवस्थित टाकल्यानंतर निश्चितपणे ह्या काळ्या रस्स्यातील मटण आपलं एक उकळी आल्यानंतर मग पुन्हा आपल्याला या ठिकाणी थोडा सांबार टाकून घ्यायचा आहे. आणि शेवटला पण आपण यामध्ये कोथिंबीर टाकणारच आहोत. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हे आपण बनवायचं आहे, जे की काळ्या रस्स्याचं मटण, जे विदर्भ स्टाईल आहे, ज्याला सावजी स्टाईल पण म्हणतात. तर ते आपण बघू शकता की उकळी आल्यानंतर त्याचा जो कलर आहे तो देखील आपला बदलणार आहे. आणि खायला निश्चितपणे हे विदर्भ स्टाईल, ज्याला आपण सावजी स्टाईल मटण म्हणतो, तर ते निश्चितपणे एक रंगतदार आणि कलरबाज ज्याचा काळा रस्सा असतो ते तयार होतं आणि खायला पण हे चविष्ट असतं. 1 ते 1.5 मिनिट आपली ही उकळी आल्यानंतर मग पुन्हा आपण यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत. आणि आपण बघू शकता की आपला भाजीचा जो कलर आहे तर तो कशा पद्धतीनं छान असा तर्री पण यामध्ये वर आलेली आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, ही विदर्भ स्टाईल भाजी, ज्याला आपण सावजी स्टाईल पण म्हणतो, काळ्या रस्स्यातील मटण, हे आपलं बनलेलं आहे. तर चला आपण भेटूया अशाच पुढील